राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी आल्या आहेत आणि त्या सर्व महिलांना आता 1 रुपया सुद्धा भेटणार नाही। तर काय आहे बातमी, कोणकोणत्या महिला झाल्या अपात्र, त्या संदर्भात महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज। शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा। लाडकी बहीण योजना आता ही 5 वर्ष पुढे चालणार असून सरकार फक्त योग्य महिलांनाच याचा लाभ देणार आहेत। ज्या महिला अटी आणि निकषात बसतात अशाच महिलांना आता 2100 रुपये हप्ता सुरू होणार असून त्या संदर्भात शासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे आणि त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज। शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा। सरकारची अतिशय लोकप्रिय ठरलेली लाडकी महायुतीच्या अभूतपूर्व विजयामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे। मध्य प्रदेशच्या धर्तीवर सुरू केलेली ही योजना गेम चेंजर ठरली। दरमहा 1500 रुपये लाभार्थी महिलेला दिले जात आहे। आता त्यामध्ये 2100 रुपये वाढ करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं दिलंय। तब्बल 1,96,43,207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले। मात्र अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींची नाराजी समोर येते। पिंपरी चिंचवड शहरात हजारो महिलांचे अर्ज नामंजूर झालेत। अर्थात प्रशासनानं योजनेचे काटेकोर निकष लावल्यानं अर्ज नामंजूर झाल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे राज्यात नव्यानं स्थापन झालेलं महायुती सरकार पिंपरी चिंचवड शहरातील आपल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून देणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे।